वही सर सॉरी, तुमच्या समोर मला असं बोलता येत नव्हतं. मला जेसीला भेटायला जाणं खूप गरजेचं आहे. जेसी सॉरी, मला यायला उशीर झाला. अगं घरातनं निघायलाच जमत नव्हतं. सॉरी, तुला वाट बघ. ठीक आहे, तसंही तू येऊन काही उपयोग झाला नसता. म्हणजे पुरावे सापडलेत ना तुला? तू त्या पोलिसांना भेटणार होती, त्याचं काय झालं? भेटले मी त्यांना स्वानंदी, आणि काहीच पुरावे हाती लागलेले नाहीयेत आपले. स्वानंदी 2-2 वेळा त्या स्वातीचा मोबाईल मी चेक केला, काहीच ॲबनॉर्मल सापडलेलं नाहीये मोबाईल मध्ये. एव्हरीथिंग सीम्ड ओके. अगं पण हे कसं शक्य आहे? मलाही कळत नाहीये स्वानंदी. आणि ऑनेस्टली मी तुला एक गोष्ट सांगू का, मला असं वाटतं आपण उगाच ह्या सगळ्यांवरती संशय घेतोय. स्वातीने सुसाइडच केली असेल. बघ, आय नो स्वाती स्ट्रॉंग मुलगी होती, पण स्वानंदी कधीतरी ती वीक पडली असेल ना, आणि त्याच्यामुळेच तिने सुसाइड केलं असेल. हे बघ, यू नेव्हर नो यार स्वानंदी. आणि तिचा मोबाईल चेक केल्यापासून ना मला कन्फर्म झालंय की स्वातीने सुसाइडच केली. जेसी, तिच्या मोबाईल मध्ये काहीच ॲबनॉर्मल सापडलं नाही, याचा अर्थ तिने आत्महत्या केलेली नाहीये. असं का वाटतंय तुला? म्हणजे बघ ना, तिने जर आत्महत्या केली असती तर तिच्या फोन मध्ये काहीतरी सापडलं असतं. काहीतरी म्हणजे कॉल हिस्ट्री, चॅट, कुणाची तरी तिचं भांडण झालं असेल, काहीतरी सापडलं असतं. पण तिच्या फोन मध्ये असं काही सापडलं नाही, म्हणजे तिने आत्महत्या केलेली नाहीये. जेसी, तुला परत एकदा मी आठवण करून देते, स्वाती खरंच खूप स्ट्रॉंग मुलगी होती. तिने आपल्याला अनेकदा मदत केली आहे, धीर दिलाय. ती असं टोकाचं पाऊल कधीच उचलणार नाही. ही आत्महत्या नाहीये जेसी. मलाही तेच वाटतंय स्वानंदी. मग पण मी कन्फ्युज्ड आहे. अगं, आपल्याकडे आत्ता काही पुरावे नाहीयेत स्वानंदी. आपल्याला ना आधी पुरावे लागतील. हे असं वाटून काही होणार नाहीये, कळतंय का तुला? तू बरोबर बोलतीये, आपल्याला पुरावे लागतील आणि ते आपण शोधायलाच पाहिजे. सरांचा कॉल येतोय.